नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही बिझनेस करायचा आहे पण कोणता करावा हे समजत नाही. तर हा व्हिडिओ आज खास तुमच्यासाठीच आहे. बिझनेस सिरीजमधील बिझनेस आयडिया ह्या टॉपिकवरती आज आपण बोलणार आहे आणि हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक असणार आहे. आता सांगा, आजूबाजूला अशी किती लोक आहेत की ज्यांनी दुसऱ्याचं पाहून बिझनेस चालू केले. एक्झाम्पल जसं की का आपल्या शेजारी कपड्याचं दुकान असतात आणि दुसरा पण तोच कपड्याचं दुकान टाकतो. अजून एक म्हणजे दुसऱ्याने चहाच्या वर टाकलं म्हणून तेच आपण करतो. तिसरा म्हणजे एखाद्याने किराण्याचं स्टोअर टाकलं पण तेच आपण केलं. मग सर्वात पहिली चूक आपण हेच करतो की त्याला जमलं मग आपल्याला का जमणार नाही म्हणून आपण काय करतो, कॉपी करू त्याचे उद्योग. पण बिझनेस करताना कधीही दुसऱ्याची कॉपी करून केला जात नाही. कारण आपण आपल्या पर्सनुसार बिझनेस केला पाहिजे. मग बिझनेस आयडिया कशी शोधायची, तर सर्वात अगोदर तुम्ही स्वतःला पहिले 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न म्हणजे जे आपण प्रोडक्ट बाजारात घेऊन येणार आहे किंवा जी आपण सर्व्हिस देणार आहे ती त्याला मागणी बाजारात आहे का आणि त्याला खरंच लोक रिस्पॉन्स देतील का. दुसरा प्रश्न, तुम्हाला ह्या बिझनेसबद्दल किती माहिती आहे. माहिती नसेल तर शिकता येईल, पण अजिबात माहिती नसेल त्या क्षेत्राबद्दल तर डोळे झाकून तुम्ही कधीही त्या बिझनेसमध्ये उडी मारू नका. कारण की आपण पुढं फायनान्शियल खूप मोठी गुंतवणूक त्या धंद्यामध्ये करणार आहे. आपल्या लाईफमधील खूप किमती काय आपण त्याला देणार आहे. तर त्यासाठी बिझनेस करताना त्याचं नॉलेज पाहिजे. आणि तिसरा प्रश्न म्हणजे तुम्ही हा बिझनेस 5 ते 10 वर्ष करू शकता का. कारण की हा काही 3 ते 4 महिन्याचा खेळ नाही. कारण की हा बिझनेस तुम्हाला पुढं खूप दीर्घकालीन करायचा आहे, खूप मेहनतीने करायचं आहे, त्यात तुम्हाला टिकून राहायचं आहे. तर त्यासाठी बिझनेस निवडताना कधीही असं बघा की तो तुम्हाला 5 ते 10 वर्ष कमीत कमी करू शकता का त्यामध्ये. आता मी तुम्हाला सांगतो, कोणताही बिझनेस आयडिया म्हणजे नवीन असेल असं नाही. जुन्या पण बिझनेस आयडियामध्ये खूप लोक यशस्वी झाले. एक्झाम्पल जसं की दुधाचा व्यवसाय, कपड्याचा व्यवसाय, चहाचा व्यवसाय. तुम्ही म्हणसाल की सर तुम्ही वरती बोलला की कॉपी कधी करू नका. हां, नका बोललो, पण असं काय गॅप फूड का त्या बिझनेसमध्ये की बाबा की नेमकं त्यामध्ये अजून सध्या काय कोणता गॅप आहे बाबा की त्यामध्ये मी अजून नवीन काय करू शकतो तर कस्टमर माझ्याकडे अट्रॅक्ट होईल. तर ह्यासाठी बिझनेस नवीन पद्धतीने करा. नवीन कस्टमरचा विश्वास निवडा आणि कस्टमरला तुमच्याकडे अट्रॅक्ट करा. तर बिझनेस तुमचाही जर जुनाच असेल तर तोही कॉपी करून तुम्हाला नवीन पद्धतीने करता आला पाहिजे. त्यासाठी मार्गदर्शन घ्या किंवा त्यासाठी तुम्ही त्याचं नॉलेज घ्या आणि मार्केट रिसर्चमध्ये शोधा की बाबा की नेमकं आपल्याला बिझनेस कसा करता येईल. नमस्कार.